नमस्कार मंडळी. दिवाळीच्या साफसफाईला माझी सुरुवात झाली होती आणि सगळ्यात जास्त लेडीजला ना याच गोष्टीचं टेन्शन असतं, ते म्हणजे दिवाळीची साफसफाई. म्हणजे घरामधली साफसफाई करायची ना खूप टेन्शन राहतं. कोणाचा सपोर्ट असला ना की आपलं सगळं काम इझी होऊन जातं. जर सपोर्ट नसला ना तर एकटीला करणं खूप मुश्किल होतं. पण आम्ही दोघी सोबत असल्या कारणानं आम्हाला काही टेन्शन नव्हतं. कारण आई भांडे घासणार होती, मी सगळे भांड्याचं जे काही राहतं ते मटेरियल भांड्यांमध्ये ते सगळं बाजूला काढून आईकडे द्यायचे. कारण दिवाळीची जे काही साफसफाईचे भांडे असतात ना ते सगळे आई घासते आणि मी बाकीचे कामं करते घरामधले. मुलांना इथे जेवण करायला दिलं, टीव्ही बघता बघता ते सुद्धा जेवण करायला लागले होते. पण अमूल्य मात्र झोपी आली होती, त्या कारण ती काही जेवण करत नव्हती. मधले सगळे भांडे आई घासणार होती आणि मी इथे वरती सज्जावरती बसलेली होती. कारण तिथे फक्त बसायचं काम नव्हतं, कारण मला ते झाडून पुसून काढायचं होतं आणि वरती पेपर सुद्धा टाकायचा होता. म्हणजे पेपर टाकले ना की त्यावरती जो काही कागरा असेल किंवा कचरा असेल तो फक्त पेपरवरती राहतो आणि अलगद असा पेपर उचलून आपण साईडनं करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला साफसफाई करायची असते त्यावेळेस. इथं फ्रीज क्लीन करायला घेतली तर त्यावेळेस मला थोडं लिकेज वाटलं, कारण पाणी जात नव्हतं. म्हणून त्यामध्ये तार टाकून ते व्यवस्थित करून घेतलेलं होतं. आणि पसारा म्हटलं तर सगळा किचनमध्येच होता, कारण आम्हाला त्या दिवशी किचन थोडीशी क्लीन व्यवस्थित करून घ्यायची होती. रात्री भांडे झाले होते, त्यामुळे आईने सगळे पहिल्यांदा भांडे लावून घेतले किचनचे, कारण हे टिफिन होता आणि बाकीचे सगळे भांडे लावले. आम्हाला जायचं होतं लग्नाला, कारण यांच्या मित्रांचं होतं लग्न. तर त्या दिवशी आम्ही रात्रीला लग्नाला गेलो. पण मुलांना चायनीज खायचं होतं, कारण तिथं चायनीज अवेलेबल नव्हतं. म्हणून इथे मुलांना पहिल्यांदा चायनीज दिलं, त्यानंतरच आम्ही घरी आलो. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.